metals, alloy and insulators. Metals, alloy and insulators. तर अप्लाइड सायन्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल. तर मागील लेक्चरला आपण मेटल्स, अलॉय, इन्सुलेटर हा तिसरा टॉपिक आपला सुरू आहे. शेवटचा टॉपिक. एकूण 3 चॅप्टर आहेत. पहिले 2 झालेले आहेत. पहिला वॉटर ट्रीटमेंट एनालिसिस झालेला आहे. त्यानंतर सेल अँड बॅटरीज पण झालेला आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज. लास्ट चॅप्टर आहे मेटल्स, अलॉय अँड इन्सुलेटर. तर ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल इन्सुलेटर पाहिले होते मागील लेक्चरला. तर त्याच्यामध्ये आपण सॉलिड इलेक्ट्रिकल इन्सुलेटरचे एकूण 3 प्रकार पडतात. फर्स्ट आहे सॉलिड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर, सेकंड आहे लिक्विड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आणि थर्ड आहे गॅसियस इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. तर आपण सॉलिड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आणि त्याची एक्झाम्पल जे आहेत सिरेमिक्स, मायका किंवा ग्लास हे मागील लेक्चरला बघितलेलं आहे. आता आपण लिक्विड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे काय बघू. लिक्विड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर, लिक्विड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिलिकॉन फ्लुइड्स. सिलिकॉन फ्लुइड्स, सिलिकॉन फ्लुइड्स. तर त्याच्या प्रॉपर्टीज बघू आपण. सिलिकॉन फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी आहे they can used to temperature range of they can be used in temperature range of temperature range of minus 90 degrees centigrade, minus 90 degrees centigrade to 220 degrees centigrade. They are non-corrosive. They are non-corrosive. They are non-corrosive. They have excellent dielectric properties. They have excellent dielectric properties. Dielectric and water repellent property. Uses बघू आपण त्याचे. uses फर्स्ट बघू. They are used as coolant in radio. They are used as coolant in radio, and they are used in automobile. They are used in automobile and furniture polishes.
सिलिकॉन फ्लुइड जे आहे तर त्याची प्रॉपर्टीज दिल्या तर दे कॅन बी युज्ड इन टेम्परेचर रेंज -90 टू 220 डिग्री सेंटीग्रेड की -90 डिग्री सेंटीग्रेड ते 220 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याचा उपयोग केला जातो. दे आर नॉन करोजिव्ह की त्याच्यापासून कुठल्याही मेटलचं करोजन घडून येत नाही, तो नॉन करोजिव्ह आहे, त्याच्यापासून करोजन प्रक्रिया घडून येत नाही. दे हॅव एक्सलंट डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज अँड वॉटर रिपेलंट प्रॉपर्टी की त्याचे डायइलेक्ट्रिक आणि वॉटर रिपेलंट प्रॉपर्टी चांगले आहे, गुणधर्म चांगला आहे त्याच्याकडे. आणि उपयोग त्याचा दे आर युज्ड ॲज कूलंट इन रेडिओ, रेडिओमध्ये त्याचा कूलंट म्हणून उपयोग केला जातो. आणि दे आर युज्ड इन ऑटोमोबाईल अँड फर्निचर पॉलिशेस, ऑटोमोबाईल किंवा फर्निचर जे आहे त्याला पॉलिश करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे त्याचे उपयोग आहेत, हे लिहून घ्या. आणखी घ्या दे आर युज्ड इन used in pharmaceutical and cosmetic industry की त्याचा उपयोग फार्मास्युटिकल जे इंडस्ट्री आहे, औषध तयार करण्याचे कारखाने, आपण गोळ्या औषधं बघतोय, आजारी पडले की टॅबलेट वगैरे घेतो, कॅप्सूल वगैरे, तर त्या तयार करण्याच्या कारखान्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणतो. कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधने, आपण वेगवेगळ्या क्रीम वगैरे वापरतो त्याला आपण काय म्हणतो, कॉस्मेटिक इंडस्ट्री. तर त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. लिहून घ्या पहिला. झाला असेल. सेकंड एक्झाम्पल बघू आपण लिक्विड इलेक्ट्रिकल इन्सुलेटरचं. एक्झाम्पल नंबर 2 किंवा सिलिकॉन फ्लुइड एकच एक्झाम्पल आहे लिक्विड इन्सुलेटरचं. आता लास्ट टाइप बघतो आपण गॅसेस इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. गॅसियस इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. गॅसेस इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. तर त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे इनर्ट गॅसेस मध्ये इनर्ट गॅसेस. The gases which are non-corrosive, non-life supporting, non-life supporting are called inert gases. The inert gases पुन्हा म्हटलं जातं तर the gases which are non-corrosive की ज्या गॅसेस पासून करोजन प्रक्रिया घडून येत नाही, त्या गॅसेस पासून करोजन प्रक्रिया घडून येत नाही त्या गॅसेसला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो. नॉन लाईफ सपोर्टिंग आर कॉल्ड इनर्ट गॅसेस की ज्या गॅसेस पासून करोजन प्रक्रिया घडत नाही त्यांना आपण इनर्ट गॅसेस असे म्हणतो. त्याच्यामध्ये आपण दोन गॅसेस बघणार आहोत, हायड्रोजन गॅस आणि सेकंड नायट्रोजन गॅस. फर्स्ट आहे पहिला हे लिहून घ्या इनर्ट गॅसेस. त्याच्यामधला फर्स्ट आहे
गॅस त्याच्या प्रॉपर्टीज बघू आपण. प्रॉपर्टीज नंबर 1, it has low density. It has low density. The second are good coolant property. It has good coolant property. Third are it has non-corrosive and non-irritating. It has non-corrosive, non-corrosive. And the uses. First uses is it is used as coolant in. It is used as coolant in large turbo generators and condensers. Generators and condensers. It is used as dielectrics. It is used as dielectrics and coolant in electrical machines. And coolant in electrical machines. तर हायड्रोजन जो गॅस आहे त्याचे गुणधर्म जर बघितले प्रॉपर्टीज तर त्याची डेन्सिटी कशी आहे, लो आहे. लो डेन्सिटी कमी आहे. इट हॅज गुड कूलंट प्रॉपर्टी. कूलंट म्हणून ते चांगलं काम करतोय. इट हॅज नॉन करोजिव्ह की त्या गॅस पासून करोजन प्रक्रिया घडत नाही. युजेस त्याचे उपयोग बघा. इट इज युज्ड ॲज कूलंट इन लार्ज टर्बो जनरेटर्स. जे मोठे मोठे जनरेटर जे आहेत लाईट निर्माण करणारे जनरेटर तर त्याच्यामध्ये कूलंट म्हणून तो काम करतो आणि कंडेन्सर मध्ये देखील काम करतो. इट इज युज्ड ॲज डायलेक्ट्रिक्स अँड कूलंट इन इलेक्ट्रिकल मशीन्स. जे इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक आणि कूलंट म्हणून देखील काम करतो. लिहून घ्या. नंतर आहे नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅस प्रॉपर्टी बघा. प्रॉपर्टीज. इट हॅज एक्सलंट डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी. इट हॅज एक्सलंट डायलेक्ट्रिक property. It is non-corrosive. It is non-corrosive. And the uses. It is used in certain electric capacitors. It is used in certain electric capacitors. Certain electric capacitors.
त्यानंतर it is used as dielectric in transformer. It is used as dielectric in transformers. तर नायट्रोजन जो गॅस आहे त्याच्या प्रॉपर्टीज बघा की एक्सलंट याची डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे, नॉन करोजिव्ह आहे, त्याच्यापासून करोजन प्रक्रिया घडून येत नाही आणि उपयोग केले तर इट इज युज्ड ॲज सर्टन इलेक्ट्रिक कॅपॅसिटर्स. जे कॅपॅसिटर आहेत त्याच्यामध्ये उपयोग केला जातो त्याचा, आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये त्याचा डायलेक्ट्रिक म्हणून उपयोग केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी लिक्विड गॅसियस एक्झाम्पल दिलेले आहेत आपण गॅसियस इलेक्ट्रिकल इन्सुलेटरची. नंतर नेक्स्ट टाइप्स ऑफ रबर. तर रबरचे दोन प्रकार पडतात. रबर त्याचे एकूण किती प्रकार आहे? दोन. फर्स्ट आहे नॅचरल रबर. सेकंड आहे सिंथेटिक रबर. तर जो नॅचरल रबर आहे, रबरचे पण दोन प्रकार पडतात. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, निसर्गामध्ये जो रबर आपल्याला आढळतो त्याला नॅचरल रबर म्हणतो. आणि सिंथेटिक रबर म्हणजे आपण कृत्रिमरित्या मॅनमेड रबर म्हणजे कृत्रिमरित्या जो बनवलेला रबर आहे त्याला आपण सिंथेटिक रबर असे म्हणतो. सर्वप्रथम आपण रबर म्हणजे काय बघू. रबरची डेफिनेशन बघू. रबर इज हाय मॉलिक्युलर वेट. रबर इज हाय मॉलिक्युलर वेट. High molecular weight polymer. High molecular weight polymer which shows unique property of high elasticity. Property of high elasticity. Unique property of high elasticity. Rubber is high molecular weight polymer which shows unique property of high elasticity. रबर हे कसं आहे? हाय मॉलिक्युलर वेटचा पॉलिमर आहे. पॉलिमर म्हणजे काय? तर छोटे छोटे युनिट जोडून जे लॉंग चेन तयार होते त्याला आपण पॉलिमर म्हणतो. तसं रबरचे छोटे छोटे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकत्र जोडलेले आहेत आणि त्याच्यापासून एक मोठा पॉलिमर तयार झालेला आहे की त्याचे गुणधर्म म्हणजे कसे आहेत? इलॅस्टिसिटी सारखे. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? ताणले की लेंथ वाढते आणि पुन्हा सोडले की हाय त्या पोझिशनला येते, त्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो. सर्वांना माहिती आहे इलॅस्टिक वगैरे. तर इलॅस्टिक म्हणजे ताणले की लेंथ वाढते, सोडले की लेंथ कमी होते. तर ते गुणधर्म या रबराकडे असणार आहे. रबर म्हणजे काय? इज हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर. पॉलिमर म्हणजे काय? छोटे छोटे मणी एकत्र जोडले जातात आणि त्यांच्यापासून लॉंग चेन तयार केली जाते. आपण पहिल्या सेमिस्टरला बघितलेलं आहे की पॉलिमर म्हणजे काय. समजा एक 100 मणी आपल्याकडे असतील तर ते 100 मणी एका लाईनीत जोडले जातात, त्याच्यापासून लिनियर लॉंग चेन तयार केली जाते, त्याला आपण पॉलिमर म्हणतो.
तसंच या ठिकाणी रबरचे जे मॉलिक्युल आहेत ते अनेक मॉलिक्युल एका ठिकाणी जोडले जातात आणि त्याच्यापासून लॉंग पॉलिमर तयार केलं जात आहे की त्याचे गुणधर्म ही इलॅस्टिसिटी सारखे असतात. ठीक आहे, लिहून घ्या रबरची डेफिनेशन. त्यानंतर नॅचरल रबर आपण पहिल्यांदा बघू. नॅचरल रबर, नॅचरल रबर म्हणजे काय? नॅचरली ऑकरिंग हाय मॉलिक्युलर वेट, नॅचरली ऑकरिंग high molecular weight, high molecular weight, high molecular weight, linear polymer which shows elasticity, and other rubber-like properties. तर त्याच्यामध्ये नॅचरल ऑकरिंग, नॅचरल म्हणजे नैसर्गिक, ऑकरिंग म्हणजे आढळणे. निसर्गामध्ये जो आढळतो रबर की त्याचा हाय मॉलिक्युलर वेट, लिनियर पॉलिमर की एका रेषेमध्ये, लिनियर म्हणजे एका रेषेत, पॉलिमर म्हणजे लॉंग चेन, विच शोज म्हणजे दर्शवणे, इलॅस्टिसिटी अँड अदर रबर लाइक प्रॉपर्टीज की तो इलॅस्टिसिटी पण दाखवतो आणि ज्या रबराकडे इतर जे गुणधर्म आहेत रबरमध्ये ते सर्व गुणधर्म तो दर्शवतो. त्याला आपण नॅचरल रबर म्हणतो. की निसर्गामध्ये काही रबराची झाड आहेत, बार्क ऑफ रबर ट्रीज, तर त्याच्यापासून हा नॅचरल रबर बनवला जातो. त्याचे छोटे छोटे स्ट्रिप कट केल्या जातात, कटिंग ऑफ नॅरो स्ट्रिप्स, आणि त्याच्यापासून रबर बनवला जातो. तर निसर्गामध्ये बार्क ऑफ रबर ट्रीज, रबराची झाड आहेत, त्याच्यापासून हा रबर बनवला जातो की त्याचे गुणधर्म जे आहेत ते इलॅस्टिसिटी आणि इतर रबरासारखे सर्व गुणधर्म असणार आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल त्याचं बघा. रबरचं नॅचरल रबर आहे एक्झाम्पल, तर फॉर्म्युला बघा त्याचा काय, NCH2 डबल बॉन्ड C बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 CH3 आइसोप्रीन पॉलिमराइजेशन, CH2 bond C double bond CH bond CH2 CH3 n times नॅचरल बॉन्ड म्हणतो त्याला पॉलीआयसोप्रीन किंवा दुसरं नाव आहे त्याचं नॅचरल रबर. लिहून घ्या. रबर कसा बनलेला आहे ते बघा की हे जे रबराचे मॉलिक्यूल जे आहेत n टाइम्स म्हणजे आयसोप्रीन. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, रबरचा मॉलिक्यूल कुठला आहे, आयसोप्रीन आहे. अशा आयसोप्रीनचे अनेक मॉलिक्यूल असंख्य एकत्र जोडले जातात n टाइम्स मध्ये, म्हणजे असंख्य टाइम्स ते जोडले जातात, त्यालाच पॉलिमरायझेशन म्हणतो. आणि ते जोडल्यामुळे त्याच्यापासून पॉलीआयसोप्रीन तयार झाले, त्यामुळे n पाठीमागे झालं.
एन मागे दाबलेला म्हणजे असे आयसोप्रीनचे मॉलिक्यूल अनेक जोडलेले आहेत, त्याच्यापासून पॉलिआयसोप्रीन तयार होते, त्यालाच आपण काय म्हणतो नॅचरल रबर म्हणतो, की तो रबर इलॅस्टिसिटी आणि इतर रबराचे गुणधर्म दर्शवतो. झालं असेल लिहून. नेक्स्ट पॉइंट है प्रोसेसिंग ऑफ नेचुरल रबर. प्रोसेसिंग ऑफ नेचुरल रबर. नॅचरल रबर कसा बनवला जातो तर इट इज ऑब्टेन फ्रॉम लॅटेक्स or milky emulsion of rubber tree. जी रबराची झाड आहे त्याच्यामध्ये लॅटेक्स हा पदार्थ आहे, त्याच्यापासून हे बनवलं जातो की बार्क ऑफ रबर ट्री. कुठले बार्क emulsion of bark of rubber tree. ही रबराची जी झाड आहे त्याच्यापासून त्याच्यामध्ये जो लॅटेक्स नावाचा पदार्थ आहे त्याच्यापासून हा रबर बनवला जातो की त्याच्यामध्ये 30 ते 35% रबर असणार आहे. 30 ते 35% रबर असणार आहे त्याच्यामध्ये. तर काय करायचं आहे त्याच्यामध्ये कोआग्युलेटिंग एजंट आणि कोआग्युलंट 90% फॉर्मिक एसिड और 5% एसिडिक एसिड हे मिक्स केलं जात आहे आणि त्याच्यापासून रबर बनवलं जातोय. काय केलेलं आहे बघा, जो बार्क ऑफ रबर ट्री, रबराची जी झाड आहे बार्क नावाची, त्याच्या छोट्या छोट्या स्ट्रिप कट केल्या जातात, नॅरो स्ट्रिप्स, आणि त्याच्यामध्ये जो लॅटेक्स नावाचा पदार्थ आहे तो पदार्थ सेपरेट केला जातो. त्याच्यामध्ये 30 ते 35% हा रबर असणार आहे. तर ते सर्व पार्टिकल्स एकत्र यावं त्यासाठी कोआग्युलेटिंग एजंट हे 90% फॉर्मिक ऍसिड किंवा 5% ऍसिटिक ऍसिड त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्याच्यामुळे जे रबराचे सर्व पार्टिकल जे आहेत ते रबराचे सर्व पार्टिकल एकत्र येतील. ते एकत्र आल्यानंतर ते फिल्टर केले जाते, फिल्टर करून ती शीट प्रेस केली जाते. प्रेस केल्यामुळे त्याच्यामधलं जे डर्ट किंवा इतर जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि तुम्हाला रबराची एक शीट त्या ठिकाणी मिळून जाईल. पुन्हा एकदा समजा प्रोसेसिंग ही बार्क ऑफ रबर ट्री रबराची झाड आहे, त्याच्या छोट्या छोट्या स्ट्रिप्स कट केल्या जातात, नॅरो स्ट्रिप्स कट केल्या जातात की त्या स्ट्रिप मध्ये कोण असणार आहे, लॅटेक्स किंवा मिल्की इमल्शन लिक्विड असणार आहे त्याच्यामध्ये, की त्या लॅटेक्स मध्ये 30 ते 35% रबर असणार आहे. ठीक आहे. तर ते रबराचे सर्व पार्टिकल्स एकत्र यावं त्यासाठी त्याच्यामध्ये कोआग्युलेंट मिक्स केला जातोय. 90% फॉर्मिक ऍसिड किंवा 5% ऍसिटिक ऍसिड हे केमिकल त्याच्यामध्ये मिक्स केलं जाते. ते मिक्स केल्यामुळे रबराचे जे सर्व पार्टिकल जे आहेत ते एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर ते फिल्टर करून त्याच्यामध्ये शीट प्रेस केली जाते. प्रेस केल्यामुळे त्याच्यामध्ये जे डर्ट किंवा इतर जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि आपल्याला त्या ठिकाणी रबरची एक शीट मिळून जाईल.
त्यालाच आपण म्हणतो प्रोसेसिंग ऑफ नॅचरल रबर. ठीक आहे, लिहून झालं का? लिहून घे. त्यानंतर ड्रॉबॅक्स. नेक्स्ट लेक्चर आपण ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर बघू, या ठिकाणी बघू.